नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुसुम सोलार पंप योजना अर्थात PM कुसुम योजना संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, ताज्या अपडेट आहेत त्या जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. आता शेतीसाठी वीज आणि डिझेल खर्चामुळे त्रस्त असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी ही माहिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर शेतकरी मंडळींनो, शेतकऱ्यांना दिवसा मोफत आणि अखंड सिंचनाची सुविधा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून कुसुम सोलार पंप योजना जी आहे ती राबवली जाते. या योजनेमुळे डिझेल आणि विजेवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. आता या संदर्भात जी पहिली अपडेट आहे ती म्हणजे की 23 जून 2026 पर्यंत महाराष्ट्रात कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे. ओके. पात्र शेतकरी महाऊर्जा पोर्टलवर ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकतात. जर तुम्हाला करायचं असेल शेतकरी मंडळींनो, तुम्ही या ऑनलाईन या पोर्टलवर या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. शेतकरी महाऊर्जा पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. यामुळे नवीन लाभार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. आता या योजनेअंतर्गत सोलार कृषी पंप बसवण्यासाठी सुमारे 60% अनुदान दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. उर्वरित जी रक्कम आहे ती लाभार्थी हिस्सा आणि इतर अनुदानाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. ओके. आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे, याबद्दल माहिती आहे ती म्हणजे की महाराष्ट्रात हजारो नवीन सौर कृषी पंप बसवण्याचे काम जे आहे आता वेगाने सुरू झालेले आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांना सोलार पंप मंजूर करून बसवणी प्रक्रिया आता सुरू असल्याची माहितीसुद्धा सुरू झालेली आहे. ओके. समोर आलेली आहे ही सगळी माहिती. आता यासाठी MSEDCL कडून शेकडो कोटी रुपयांची कामे मंजूर झाल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. ओके. तसेच आता नंतरची अपडेट म्हणजे डिझेल पंपांना पर्याय म्हणून सोलार पंप. ओके. आता या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे डिझेल पंपावरील अवलंबित्व कमी करणे आणि शेतकऱ्यांना स्वच्छ ऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे हाच आहे उद्देश याचा. सौर ऊर्जेच्या मदतीने दिवसा मोफत पाणी उपसा करता येते. त्यामुळे शेतीचा जो खर्च आहे तो कमी होतो आणि उत्पन्न वाढण्यास मदतसुद्धा होते. आता पंपांच्या क्षमतेबाबत आपण थोडीशी माहिती बघूया. ओके. आता योजनेअंतर्गत 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार योग्य क्षमतेचा पंप निवडला जातो. ओके. तर मित्रमंडळींनो, यापूर्वी काही सौर पंप योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता तपासणे आवश्यक आहे. ओके. काही प्रकरणांमध्ये पुनर्लाभासाठी निर्बंध लागू असू शकतात, म्हणून अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अटी व शर्ती तुम्ही नक्की वाचा. आता शासनाकडून पाणी बचतीवर विशेषसुद्धा भर दिला जात आहे. आता यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांना PM कुसुम घटक B साठी पात्रता लागू नसू शकते. ओके. ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवा. अर्ज करण्यापूर्वी तुमची जी पात्रता आहे ती तपासून घ्या तुम्ही. ओके. तसेच आता शासनाकडून पाणी बचतीवर आता विशेष भर दिला जात आहे. ओके. सौर पंपाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा असे सुद्धा त्यांना आवाहन करण्यात आलेले आहे. यामुळे होणार काय, पाण्याची बचत होऊन अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणता येते. ओके. आता महाऊर्जेच्या सूचनांनुसार सौर पंपाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक व सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास त्यांना प्राधान्य द्यावे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. ओके. आता शेतकरी मंडळींनी काय तपासून घ्यावे या योजनेसाठी अर्ज करताना ते मी तुम्हाला सांगतो आता. ओके. इथं सुद्धा लिहिलेलं सुद्धा आहे मी. ओके. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते एकदा चेक करून घ्या. लाभार्थी हिस्सा भरला आहे का, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक तुमचा जो आहे तो अपडेट आहे का, 7/12 उतारा तुमचा योग्य आहे का, पाण्याचा स्रोत तुमच्या ठिकाणी उपलब्ध आहे का नक्की, आणि अर्जाची सद्यस्थिती पोर्टलवर तुम्ही परत एकदा तपासली आहे का. या सर्व गोष्टी ज्या आहेत ती शेतकरी मंडळींनो तुम्ही तपासून घ्या. तर कुसुम सोलार पंप योजना जी आहे ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर योजना ठरत आहे. मोफत सौर ऊर्जा, कमी सिंचन खर्च आणि अधिक उत्पादन यासाठी जी ही योजना आहे ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर ही होती कुसुम सोलार पंप योजना 2026 संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, शेतीविषयक बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.